त्याच्यामध्ये आपण इनो टाकणार आहोत. आपल्याकडे इनो हा घरात असतोच. इनोने जास्त ढोकळा फुगला जातो. मी 1 चमचा हा इनो ह्याच्यामध्ये टाकत आहे. थोडासा अजून टाकते. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिश्रण परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपण एका ताटलीत ढोकळा शिजवणार आहोत. त्याच्यामध्ये आपण ताटलीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही पिठाची थिकनेस बघू शकता. आपल्याला कशा पद्धतीने हे पीठ करायचं आहे. जास्त ओव्हर पण पाणी टाकायचं नाही आहे. ढोकळा आपण कढईमध्ये शिजवणार आहोत. कढईमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये आपण ही जाळी ठेवायची आहे. आणि त्याच्यावरती आपण जे ताटात मिश्रण काढलेलं आहे ते याच्यावरती ठेवून द्यायचं आहे. हे मिश्रण 20 ते 30 मिनिटं शिजवून घेऊन ढोकळा आपला बघू शकता कशा पद्धतीने झालेला आहे. हाताला चिटकत पण नाहीये. ढोकळा खाली काढून घेऊयात. आपण हा ढोकळा सुरीने काढून घेऊयात. साईडने पहिल्यांदा तो असं करून घ्यायचा आहे. नंतर ना त्याचे छोटे छोटे काप करायचे. तुम्ही बघू शकताय आपला ढोकळा कशा प्रकारे शिजलेला आहे. ह्याला आपण आता साखरेचं पाणी आणि हिंगाची फोडणी देणार आहोत. तुम्हाला